चला मॅच ऑन. दोन्ही संघांना मनपूर्वक शुभेच्छा देऊयात. पहिलाच बॉल या ठिकाणी फुल लेंथ आणि बॉलला पाठवलंय सरळ स्क्वेअर लेग मध्ये. या ठिकाणी पहिलाच बॉल वरती हा पहिला चौकार येतो. यश पंचांचा इशारा आता नो आलाय म्हणजेच पहिल्याच बॉल वरती इथून 5 धावा मिळत आहेत बॅटिंग करत असताना प्रियांशी 11 संघाला. पहिलाच बॉल नो बॉल म्हणजे आता इथून फ्री हिटचा हा बॉल. फ्री हिटचा बॉल ऑन साइडला ड्राईव्ह केला. डीप मध्ये बॉल आता खेळाडू आहेत तिथे चांगली फिल्डिंग पाहायला मिळते. सिंगल मिळेल. टीमची टोटल जाऊन पोहोचते ती 6 या धाव फलकावरती. पुन्हा एकदा गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज सचिन. वेगवान चेंडू तेच तर अगदी या ठिकाणी पाहायला मिळतोय परंतु सरळ हा चेंडू लेग स्टिकच्या बाहेर अर्थातच लेग स्टिकच्या अगदी बाजूने जातोय. पंचांचा इशारा वाईट येतोय. या ठिकाणी एक एक्स्ट्रा धाव जरूर मिळते. एक्स्ट्रा धावा संख्येच्या मदतीनं टीमची टोटल पुन्हा पुढे जाताना पाहायला मिळते ती म्हणजेच 7 या धाव फलकावरती. शॉर्ट ऑफ प्लेन बॉल फुल करण्याचा प्रयत्न फटका फसलाय. खेळाडू त्या ठिकाणी होते परंतु या ठिकाणी कॅच देखील ड्रॉप झाले परंतु तदनंतर पुन्हा 2 धावा इथून एकवटल्या जात आहेत. अगदी मंगेश होते त्या ठिकाणी. मंगेशांची झेल इथून ड्रॉप केली जाते. मागच्या मॅचमध्ये मंगेशने काय बॅटिंग केली होती जबरदस्त. 11 चेंडूचा सामना करत असताना 21 धावा बनवल्या होत्या परंतु आताही इथे सध्या कोराना धावा जमा करतोय. फटका इथे अप्रतिम आहे. डीप मध्ये खेळाडू आहेत पोहोचले होते परंतु शेवटच्या मोमेंटला अगदी जयेश यांच्या हाताला टाळी देत असताना बॉल बाउंड्री लाईनचा झालाय फरार. 4 धावा अगदी 4 धावा इथनं मिळाल्या. चौकाराच्या मदतीनं टीमची टोटल 12 धावा. हा देखील सामना तुम्हाला 5 षटकांचा पाहायला मिळतोय परंतु प्रत्येक संघांना टाइम अलर्ट आहे. 4 षटकांमध्ये तुम्हाला 4 षटकांसाठी तुम्हाला 20 मिनिटांचा वेळ देण्यात आलाय. फ्रंट फूटचा वापर केलाय. अगदी पुढे येऊन खेळलेत परंतु टीममध्ये पुन्हा जयेश आहेत. आज सातत्याने जयेशला चेंडू शोधत जातोय. जिथे जयेश तिथे चेंडू. पुन्हा एकदा 1 धाव 13 धावा धाव फलकावरती. चांगली सुरुवात या ठिकाणी केली जाते. शेवटचा बॉल इथे फटका हा देखील अप्रतिम परंतु जयेश पोहोचले होते. शेवटच्या मोमेंटला काय फिल्डिंग या ठिकाणी झाली आहे. या तिथे प्रेक्षक आहेत. प्रेक्षक वर्ग अगदी त्यांनी सांगितलं की हा बॉल अगदी बाउंड्री लाईनच्या बाहेर गेलाय म्हणजेच 6 धावा. षटकाराच्या मदतीनं टीमची टोटल जाऊन पोहोचली ती 19 या धाव फलकावरती. पहिल्याच ओव्हरमध्ये 19 धावा म्हणजे दमदार सुरुवात इथून बॅटिंग करत असताना केली आहे. बॅटिंग करताना टीम प्रियांशी 11 संघाने. यस आता ओव्हर कंप्लीट आहे अभ्यास आम्ही. यस ओव्हर कंप्लीट. षटक क्रमांक इथून पहिला कंप्लीट झाला आणि पहिल्या षटकामध्ये 19 धावा बनवल्या गेल्यात म्हणजेच दमदार सुरुवात मैदानाच्या आतमध्ये झाली आहे. मंगेश त्याने देखील चांगली बॅटिंग केली आतापर्यंत. दुसऱ्या बाजूने पाहिलं तर बंटीनं देखील चांगली बॅटिंग केली आहे. टीमची टोटल जाऊन पोहोचली ती 20 या धाव फलकावरती. माफी असेल थोड्या या ठिकाणी नक्कीच स्कोरर नसल्यामुळे थोड्याशा चुका होतात. 20 धावा धाव फलकावरती आहेत. चला मॅच ऑन. P2 चे हे षटक 30 या सर्कलच्या बाहेर 3 खेळाडू मात्र तैनात केले गेलेत. षटक क्रमांक 2
किरणला आपण पाहतोय पहिलाच बॉल टप्पा पडल्यानंतर अगदी आतमध्ये येणारा हा चेंडू. पहिलाच बॉल डॉट पाहायला मिळतोय. खरं तर किरण ज्यानं पहिल्याच मॅचमध्ये खरं तर चांगली कामगिरी केली होती तोच किरण पुन्हा एकदा या मॅचमध्ये स्वतःला सिद्ध करतोय. ओव्हर पिच बॉल फटका फसलाय डीप मध्ये. खेळाडू आहेत जजमेंट प्रतिम आणि आता इथून विकेटचा पतन. फलंदाज बाद. पहिला धक्का लागतोय या ठिकाणी बॅटिंग करत असताना प्रियांशी 11 या संघाला. जो जिंकेल तो सरळ मेगा फायनलचं तिकीट बुक करेल. याच्याकडे देखील लक्ष पाहिजे. परंतु इथून प्रत्येक खेळाडूला येता इथून सातत्यानं जिद्द दाखवायची आहे. प्रत्येक खेळाडू मैदानाच्या आतमध्ये स्वतःला सिद्ध करायचं आहे. मॅच ऑन. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये सुनील यांना आपण पाहतोय अगदी तिसऱ्या क्रमांकावर तिथे एंटर झालेत. वेगवान चेंडू या ठिकाणी पाहायला मिळतोय. अगदी जोरदार मात्र इथून बॅट गमावण्याचं काम जरूर केलं होतं. परंतु तदनंतर इथून हा देखील डॉट बॉल. अगदी पहिला बॉल पहिला तर हा देखील फटका चांगला आहे. अगदी इनसाइड आउटचा हा फटका. एक्स्ट्रा कव्हरमध्ये खेळण्याचा प्रयत्न परंतु डीपमध्ये खेळाडू आहेत तिथे चांगली फिल्डिंग. सिंगल एकविटली जाते. सिंगलच्या मदतीने टीमची टोटल जाऊन पोहोचते ती 21 या धावफलकावरती. 21 धावा बनल्या गेल्या आतापर्यंत. सध्या तरी पहिल्या ओव्हरमध्ये जबरजबर 20 धावा आल्या होत्या परंतु या षटकात धावांसाठी संघर्ष करावा लागतोय. या षटकात धावांसाठी झगडावं लागतंय. आतापर्यंत अवघे एकच धावफलकावरती पाहायला मिळाली या षटकात. किरण पुन्हा एकदा चांगली कामगिरी करत असताना आपल्या टीमसाठी क्रॉस बॉर्डर खेळण्याचा प्रयत्न. अगदी लेग स्टिकच्या बाहेर हा चेंडू. या पंचांचा इशारा वाईटचा पाहायला मिळतोय. अवांतराचा प्रयत्न मिळते. अवांतर धावा संख्येच्या मदतीने टीमची टोटल 22 वरती 22 धावा. दुपारचं हे सत्र आहे. अगदी या रगरगत्या उन्हामध्ये मात्र फुल एनर्जीनं आपले सर्व खेळाडू सध्या चांगली कामगिरी करत आहेत. ऑन साइडला उडवलाय फटका प्रतिम. जसा बॅट वरती आला तसा बाहेर पाठवलाय. बॉल बाउंड्रीच्या बाहेर. बंटीच्या बॅट मधून षटकार. सहा धावा मिळाल्यात षटकाराच्या मदतीनं. टीमची टोटल जाऊन पोहोचली आहे ती 28 या धावफलकावरती. बॅटिंग लाईनअप भरपूर चांगली पाहायला मिळते. मैदानाच्या आतमध्ये प्रियांशी 11 संघाच्या माध्यमातून वन्स अगेन अगदी यॉर्करलिनचा हा चेंडू. अगदी खोलवर टप्प्याची सध्या गोलंदाजी पाहायला मिळते. याही बॉलवरती एक सिंगल एकवटली जाते. पाहता पाहता षटक क्रमांक दुसरंही कंप्लीट झालंय आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर ताबडतोड बॅटिंग या ठिकाणी पाहायला मिळते. ते प्रियांशी 11 या संघाच्या माध्यमातून 2 षटकांच्या समाप्तीनंतर 29 धावा धावफलकावरती. अगदी या षटकात पाहिलं तर किरणनं गोलंदाजी करत असताना अवघ्या 9 धावा त्यानं खर्च केला. म्हणजेच कमीत कमी धावा देण्याचं काम इथून किरणनं केलं. पहिल्या षटकामध्ये गोलंदाजी करत असताना गोलंदाज आणि पहिल्या षटकात सचिन होते. सचिननं चांगली गोलंदाजी केली. मॅच ऑन. षटक क्रमांक 3 गोलंदाज अक्षय.
मॅच ऑन. शॉट ऑफ लेन बॉल कट करण्याचा प्रयत्न, परंतु सरळ अगदी खेळाडूच्या हातात घरपोच सेवा या ठिकाणी केली गेली. कोणत्याही प्रकारची मेहनत करायला लावली नाही या ठिकाणी आणि सहजासहजी अगदी हातामध्ये हा चेंडू सापडलाय आणि तिथे आणखीन एक विकेटचा पतन. अगदी इथून पाहिलं तर बंटी तो देखील आता मैदानाच्या बाहेर. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये उमेश भोईर चौथ्या क्रमांकावरती एंटर झाला मैदानाच्या आतमध्ये. ओव्हरपेच बॉल वेगवान चेंडू होता, परंतु अगदी वेगाचं उत्तर वेगानंच द्यायचं होतं, परंतु इथून बॅट अँड बॉलचा संपर्क नाही आहे. निर्धाव चेंडू डॉट बॉल. सध्या तरी इथून पुन्हा एकदा कमबॅक केलं जातं गोलंदाजी करत असताना हा एकविरा 11 या संघाच्या माध्यमातून. दोन्ही संघांचा विचार केला तर दोन्ही संघांनी एक सामना जिंकलाय आणि आता दोन्ही संघ एकमेकांना इथून लढत देत आहेत. इथे मी तर म्हणेन डीप मध्ये मितेश होते, त्यांच्याकडनं चुकीचा जजमेंट. आधी मन बनवलं की कॅच वरती जायचा, परंतु तदनंतर पुन्हा मागे आले, परंतु येता बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर फरार झालाय. 4 धावा. चार धाबा इथं मिळाल्यात. चौकाराच्या मदतीने टीमची टोटल पुन्हा पुढे जाताना पाहायला मिळते ती म्हणजे 33 वरती 33 धाबा. अक्षय देखील सध्या चांगल्या टप्प्यांवरती गोलंदाजी करतोय. पुन्हा एकदा शॉट आपले नॉन साईडला पुन्हा एकदा पुल केलं जातं. डीप मध्ये जयेश आहे त्या टीमचा एक अष्टपैलू खेळाडू. जयेश चांगली कामगिरी तिथे केली जाते. अगदी एकाच ॲक्शनमध्ये बॉलला उचलफेक केली जाते. चेंडूवरती येणं, वाकणं, उचलणं, फेकणं या तब्बल 4 क्रिया या ठिकाणी केल्या जात आहेत. पुन्हा एकदा त्याच टप्प्यावरती गोलंदाजी केली जाते. अगदी एकाच टप्प्यावरती गोलंदाजी केली जाते. जबल अगदी गुडलेन स्पॉट वरती पाहिलं तर 4 चेंडू फेकले गेले. पुन्हा एकदा गुडलेन स्पॉटचा बॉल टप्पा पडल्यानंतर आतमध्ये येणारा हा चेंडू अगदी स्कूप करायचं होतं, परंतु तदनंतर पाहिलं तर इथे हा देखील निर्धाव चेंडू. पाहता पाहता षटक क्रमांक 30 ही कंप्लीट झालाय आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन थांबली ती 34-34 या धावफलकावरती. चला स्पीडअप घ्या, जास्त वेळ घेऊ नका दोन्ही टीम. मॅच ऑन. षटक क्रमांक या ठिकाणी 4. गोलंदाज बॉलिंग मार्कवरती पुन्हा एकदा किरण आहेत. अगदी किरण आज यस पुन्हा किरण आहेत. किरण आज सर्वांना प्रभावी केलं. चांगली कामगिरी किरण यांच्या माध्यमातून. फुल लेनचा बॉल ऑन साईडला खेळण्याची संधी होती, परंतु इथून अगदी बॅट अँड बॉलचा संपर्क नाही आहे. डॉट बॉल. सुरुवातीला आपण पाहिलं 2 षटकांमध्ये जवळ 29 होत्या, परंतु तदनंतर 3ऱ्या षटकात कमबॅक झाला आणि तदनंतर आता गोलंदाजांना मी तर म्हणेन सटीक लाईनअप मिळाली. पुन्हा एकदा शॉट आपले टप्पा पडल्यानंतर सरळ इष्टांच्या वरण जाईल की नाही आता पंच या ठिकाणी नक्कीच ते दर्शवत आहेत. या ठिकाणी हा देखील निर्धाव चेंडू आहे.
लगेच पंच आमच्या दिशेने वळले होते. असं वाटलं होतं की वाईट चेकून करतील का, परंतु इथून नक्कीच हा देखील डॉट बॉल आहे. सलगचा 2 चेंडू डॉट आलेत. ऑन साइडला खेळ आहे, फटका फसलाय. नो मॅन्स लँड मध्ये हा चेंडू ट्रॅव्हल होतोय. या ठिकाणी पहिली तर कंप्लीट झाली आहे, तदनंतर दुसरी ही या ठिकाणी वेगाने कंप्लीट केली जाते. टीमची टोटल 2च्या मदतीने जाऊन पोहोचते ती 36 प्रति 36 धावा. 36 धावा बनल्या गेल्यात आतापर्यंत. त्यामध्ये अजून काही धावा ऍड करण्याचं काम केलं जात आहे. पुन्हा एकदा इथे फटका फसला. जेलची संधी आहे, जेल होईल का? यस, आता चुका होणार नाहीयेत. जजमेंट अप्रतिम. आणि आता इथून विकेटचं पतन. उमेश भोईर मैदानाच्या बाहेर, फलंदाज बाद. मॅच ऑन. वेगवान चेंडू अगदी ऑन साइडला खेचून मारण्याचा प्रयत्न इथून विजयनं जरूर केला होता, परंतु बॅट अँड बॉलचा संपर्क व्यवस्थित नव्हता. आणि इथून हा देखील डॉट बॉल. अगदी मागील 2 षटकांमध्ये चांगला कमबॅक राहिला आहे आई एकविरा 11 संघाच्या माध्यमातून. सातत्याने डॉट पर्सेंटेज, सातत्याने विकेट. आताचा हा चेंडू ऑफस्टिकच्या बरोबरच बाहेर. या पंचांचा इशारा इथे वाईडचा येतोय. एक इथून पाहिलं तरी अवांतर वेतन जरूर मिळते. सध्या तरी एका धाब्यासाठी आता मैदानाच्या आतमध्ये प्रियांशी 11 कमबॅक करतोय. एका धाब्यासाठी सध्या मैदानाच्या आतमध्ये संघर्ष सुरू आहे. 37 धाबा दा फलकावरती. शेवटचा बॉल ऑन साइडला पूल केलाय. फटका फसला. तिथे खेळाडू आहेत, चुका होणार नाहीयेत. आणि इथून आणखीन एक विकेटचं पतन, आणखीन एक फलंदाज बाद. विजयीला देखील जावं लागेल डगआउट मध्ये. फलंदाज बाद. टीमची टोटल 37 धावा. आता उर्वरित शेवटचा एक षटक अजून या ठिकाणी कंप्लीट आहे. अगदी या मॅच मध्ये जो जिंकेल तो सरळ अगदी मेगा फायनल मध्ये जो धडक देईल, परंतु इथून कोणता संघ जिंकणार हे देखील पाहूयात. अगदी 4 संघांचा समावेश या स्पर्धेत. अगदी एका बाजूने पाहिलं तर आहे एकविरा 11, तदनंतर 31 टायगर्स, प्रियांशी 11 व तदनंतर कैलासवासी रोशन निलेश 11. अशा रीतीने हे 4 संघ या स्पर्धेत समाविष्ट झाले. परंतु तदनंतर आपण पाहिलं तर अगदी 31 टायगर्स हा संघ या स्पर्धेतून आता नुकताच बाहेर झालाय, कारण की दोनही सामने तर पराभूत झालाय. आणि इथून आता संधी मिळाली ती म्हणजेच कैलासवासी रोशन निलेश 11 संघाला. परंतु मिळालेल्या संधीचं आता सोनं केलं जाईल का या पुढील होणाऱ्या मॅच मध्ये? अगदी इथे जो पराभूत होईल त्या टीमला नक्कीच कैलासवासी रोशन निलेश 11 संघासोबत खेळावं लागेल. आणि जो जिंकेल तो सरळ अगदी अंतिम फेरीमध्ये जाऊन पोहोचेल. कोणता संघ अंतिम फेरीत जाईल हे देखील पाहूयात. चला स्पीडअप करा. शेवटचे हे षटक. जयेश बॉलिंग मार्क वरती. पहिलाच बॉल वेगाने फेकण्यात आलाय आणि इथून पाहिलं तर पहिलाच बॉल इथून डॉट आलाय. डॉट बॉल येतोय. सध्या तरी एका धाब्यासाठी आता इथून संघर्ष केला जातोय. पहिल्या 2 षटकांमध्ये पाहिलं तर 29 बनल्या होत्या, परंतु तदनंतरचा हा कमबॅक अप्रतिम राहिलाय आई एकविरा 11 संघाचा. लेट कटचा फटका नेत्रदीप. अगदी शक्तीपेक्षा युक्ती या ठिकाणी श्रेष्ठ दाखवली आहे. आणि सुनील यांच्या बॅट मधून बॉल फरार. थर्ड मॅन बाउंड्री यांच्या बाहेर. 4 धावा. चौकारच्या मदतीनं 41 धावा.
उर्वरित अजूनही 4 चेंडू शिल्लक आहेत. या ठिकाणी 50च्या पलीकडे जाण्याचं काम करेल का हे देखील पाहूयात. हा देखील फटका चांगला आहे. अगदी हलक्या हाताने मित्रमंडळी ड्राईव्ह केले गेलं कव्हर्स मध्ये, परंतु डीप मधून चेंडू येईल तोपर्यंत 2 धावा इथे कंप्लीट केल्या जात आहेत. गुड रनिंग बिटवीन द विकेट. 2 धाबा संख्येच्या मदतीने टीमची टोटल 43 धाबा. उर्वरित अजूनही 3 चेंडू शिल्लक आहेत, परंतु या 3 चेंडू मध्ये अजून किती धाबा बनल्या जातील. फुललेंचा बॉल अगदी सरळ बॅटनं बॉलला पाठवलाय तिथे. नक्कीच खेळाडू होते त्यांच्या माध्यमातून झाल्या चुका, कारण की सोपा चेंडू वाढवायचा होता. तदनंतर बॉल अगदी उचली घेत असताना डीप मध्ये गेला आणि तिथे 4 धाबा. अगदी या धाबा फार महत्वाच्या राहतील टीम प्रियांशी 11 संघाला. धावा आता इथून कशाही येऊ द्यात, या महत्वाच्या आहेत. चौकारच्या मदतीने 47 धावा. अगदी इथून धावा येतात याही षटकात. सध्या तरी चुका केल्या जातात एकविरा 11 संघाच्या माध्यमातून. मॅच ऑन. उर्वरित शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत. हा देखील फटका चांगला गॅप खेळण्याचा प्रयत्न, परंतु तिथे खेळाडू होते. आणखीन एक वेळा चुकी झाली, आणखीन एक वेळा चुकी. यस, आता या ठिकाणी आणखी रनआउट केले गेलं आणि इथून सुनील या फलंदाजाला परतावं लागेल. फलंदाज बाद. शेवटचा एक बॉल. आता या बॉल वरती धाबा संख्या सेट केली जाईल. किती धाबा मिळतील, परंतु इथे बॅटची एज आणि तदनंतर एस्टनच्या मागे चांगली फिल्डिंग पाहायला मिळते. हा देखील चेंडू डॉट पाहायला मिळेल. यस पंच, डेड बॉल या ठिकाणी पंचांचा इशारा येतोय. चला पुन्हा एकदा फिल्डिंग सेटल करायची आहे. शेवटचा बॉल पुन्हा एकदा फेकावा लागेल. गोलंदाज जयेश यांना. शॉर्ट ऑफ लेन बॉल फुल करण्याचा प्रयत्न, परंतु इथून हा देखील चेंडू निर्धाव येतोय. हा देखील डॉट बॉल. षटक क्रमांक पाहिलं तर 5वाही कंप्लीट झालंय. गोलंदाजांचं कौतुक करूयात, कारण की मागील 3 षटकांमध्ये कमीत कमी धावा देण्याचं काम केलंय. जवळजवळ 18 चेंडूमध्ये विचार केला तर अवघ्या 17 ते 18 धावा त्यांनी खर्च केला. म्हणजेच कमबॅकिंग ओव्हर. पहिल्या सत्र इथे कंप्लीट झाल्या. पहिल्या सत्रामध्ये धावा बनल्या गेल्या त्या म्हणजेच 48 आणि 49 धावा संख्येची गरज आहे. 30 बॉल आणि 49 धावा संख्येची गरज.
चला मॅच ऑन करूयात. आज इथे 49 धाबा संख्येचं टार्गेट आहे. 30 बॉल आणि 49 टार्गेट. आता हे टार्गेट इथून चेस केलं जाईल की डिफेंड केलं जाईल पुन्हा एकदा पाहूयात. महत्त्वपूर्ण ही लढत दोन्ही संघांसाठी. एका बाजूला पाहिलं तर एकविरा 11 संघाने त्यांच्या अगेन्स्ट पाहिलं तर प्रियांशी 11. दोन्ही संघांसाठी समान संधी आहे. येणारे 30 बॉल 49 धाबा संख्येची गरज. मॅच ऑन गेम ऑन. पहिलाच बॉल इथे फटका दमदार आहे परंतु डीप मध्ये अगदी मंगेश आहेत त्या ठिकाणी चांगली फिल्डिंग पाहायला मिळते. धाबा संख्येची सुरुवात इथून करत असताना फलंदाज अक्षयच्या बॅट पासून हे पहिली सिंगल येते. अगदी शून्यापासून 49 धाबा संख्येपर्यंत पोहोचायचं आहे म्हणजेच जवळजवळ 10च्या सरासरीने धावा बनवायच्या आहेत. इथे जयेश यांचा फटका अप्रतिम आहे. इनसाइड आउटचा हा फटका अगदी आतल्या बाजूने बॉलला आउट साइडनं पाठवलाय. फटका अप्रतिम होता परंतु धावा देखील तेवढ्याच चांगल्या मिळतील. 2 धावा मिळतील आणि या 2 धावा संख्येच्या मदतीनं 2 धावा संख्येच्या साह्याने टीमची टोटल 3 अगदी प्रत्येकी चेंडूवरती सिंगल डबल जर का एकवटली ना तर नक्की इथे एकविरा 11 हा संघ हा सामना जिंकू शकतो. परंतु जर का प्रियांशी 11 संघाला सामना जिंकायचा आहे तर इथून सातत्याने डॉट पर्सेंटेज फेकावे लागतील. परंतु इथे जयेश या फलंदाजाला थांबवणं इथून कठीण बनेल कारण की त्याच्या बॅट मधून हा फटका येतोय. षटकार लाजवाब षटकार आलाय. खरं तर सुनील यांच्या अगेन्स्ट हा षटकार. मैदानाच्या आतमध्ये अक्षय लगावत अगदी जयेश होते त्यांच्या बॅट मधून षटकार येतोय. अगदी पुढे येऊन खेळायचा प्रयत्न इथून जरूर केला होता परंतु बॅटन बॉलचा संपर्क नाही. डॉट बॉल. अगदी या ठिकाणी आणखीन एक मोठा फटका येतोय. सध्या तरी 49 धावा संख्येचा पाठलाग करत असताना मैदानाच्या आतमध्ये टीम एकविरा 11 हा संघ अगदी या ठिकाणी दूरवरून फटका खेळायचा होता परंतु बॅटची आतली कडा होती. परंतु त्यानंतर इथून धाव घेण्याची संधी परंतु इथून अगदी अक्षय नकारतोय. इथे देखील हा डॉट बॉल. पाहता पाहता यस षटक क्रमांक पहिलं कंप्लीट झालंय. P1 मध्ये अगदी ताबडतोब धावा बनवल्या गेल्या. P1 मध्ये धावा बनल्या गेल्या तब्बल पाहिलं तर जवळजवळ 15 धावा मात्र पहिल्याच ओव्हर मध्ये बनल्या गेल्या. पहिल्याच ओव्हर मध्ये 15 बनल्यात म्हणजे दादा इथून समीकरण थोडस सोपं होताना पाहायला मिळेल. येणारे 24 बॉल आणि 24 बॉल मध्ये आता अजूनही 34 धावा बनवायच्या आहेत. म्हणजे प्रत्येक ओव्हरचा रिक्वायर्ड रन रेट पाहिला तर 8च्या सरासरीने आता इथून धावा बनवायच्या आहेत. प्रत्येकी ओव्हर मध्ये जर का 8 धावा जरी बनवल्या तरी देखील हा सामना बॅटिंग करत असताना दुसऱ्या सत्रामध्ये एकविरा 11 हा सामना जिंकू शकतोय. आणि जर का सामना जिंकला तर सरळ मेगा फायनल मध्ये कोणता संघ या ठिकाणी लगातार विजय प्रस्थापित करेल हे देखील पाहूयात. कारण की क्रिकेटच्या खेळामध्ये आपण कित्यंदा पाहिलंय की अगदी जिंकता जिंकता देखील संघ हरलेले आहेत आणि हरता हरता संघ जिंकलेले आहेत. चला मॅच ऑन करा. जास्त वेळ घेऊ नका. टीम प्रियांशी 11 मॅच ऑन. P2 चे षटक. यॉर्कर फटका अप्रतिम पॉवरफुल स्ट्रोक मिनी हेलिकॉप्टर स्ट्रोक मैदानाच्या आतमध्ये अक्षयच्या बॅट मधून धमाका षटकार. सहा धावा मिळाल्यात षटकाराच्या मदतीने टीमची टोटल 21 धावा.
इथे देखील फटका अगदी फसला होता. अगदी कव्हर्स मध्ये खेळण्याचा प्रयत्न केला होता परंतु त्यानंतर अगदी लॉंगॉनला हा बॉल, परंतु तिथे आपण पाहिलं तर एक सिंगल जरूर रेकॉर्डली जाते. दोन्ही फलंदाज मैदानाच्या आतमध्ये सध्या चांगली बॅटिंग करतायत. एकमेकांना ही चांगली साथ मात्र दोन्ही फलंदाज देत असताना एका बाजूला पाहिलं तर अक्षय आणि दुसऱ्या बाजूला जयेश आहेत. मात्र हे दोन्ही फलंदाज एकमेकांना चांगली साथ देत आहेत. दोघांचं ताळमेळ सध्या चांगलं पाहायला मिळतंय. जर का अशा रीतीने धाबा आल्या तर नक्कीच हा सामना मी तर म्हणेन सहजासहजी जिंकू शकतो तो म्हणजेच I-11. शॉर्ट ऑफ बॉल कट केला कव्हर्स मध्ये. तिथे शॉर्ट कव्हरला खेळाडू आहेत. थोड्याशा चुका परंतु लगेचच चांगली फिल्डिंग देखील पाहायला मिळाली. पुन्हा एक सिंगल डबल एकवटत असताना सातत्याने स्कोर कार्ड पुढे नेण्याचं काम या ठिकाणी हे दोन्ही फलंदाज करत आहेत. रिवर्स खेळायचा प्रयत्न, बॅट अँड बॉलचा संपर्क अप्रतिम. दुधारी तलवार मैदानाच्या आतमध्ये चालवली आहे अक्षयनं आणि त्याच्या बॅट मधून हा अगदी आलांदर काबेटना बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धाबा. अगदी मैदानाच्या चारही बाजूना फटके सजवण्याचं काम अक्षय करतोय. सध्या तरी चांगली साथ जयेश देखील देतोय. दोन्ही फलंदाज पॉवरफुल हिटिंग त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. इथे सेन्सिबल फटका होता, कंट्रोल फटका, फक्त दिशा दिली आहे. बॉलला पुन्हा एकदा कव्हर्स मध्ये ढकललं जातं. अगदी जणू काही मैदानाच्या आतमध्ये प्रॅक्टिस मॅच सुरू आहे की काय अशा प्रकारचा खेळ सध्या हे दोन्ही फलंदाज करत आहेत. पुन्हा 2 धाबा इथून एकवटल्या जात आहेत. 2च्या मदतीनं टीमची टोटल जाऊन पोहोचली ती 31 धावफलकावरती. यॉर्कर लेन सरळ बॅट बॉलला पाठवला सरळ डीप मध्ये. तिथे खेळाडू आहेत सुनील, चांगले फिल्डिंग त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. याही बॉलवरती एकच सिंगल आणि सिंगलच्या मदतीनं टीमची टोटल जाऊन पोहोचली होती 33 धावफलकावरती. आता समीकरण सोपं झालंय. येणारे 18 चेंडू आहेत आणि 18 चेंडू मध्ये सामना जिंकण्यासाठी अजूनही 18 बॉल आणि 19 धावसंख्येची गरज. माफी असावी. इथे 30 धाबा बनल्या गेल्या. 30 धाबा बनल्या गेल्या. आता येणारे समीकरण येणारे 18 चेंडू आणि 19 धावसंख्येची गरज.
टीमची टोटल जाऊन पोहोचली ती 40 धावा फलकावरती. आता उर्वरित समीकरण येणारे 13 चेंडू आणि 9 धावसंख्येची गरज. एकतर्फी हा सामना सध्या तरी पाहायला मिळतो मैदानाच्या आतमध्ये. यॉर्कर लेंथ चेंडू चांगला परंतु फटका आहे तेवढा चांगला पाहायला मिळतोय. याही बॉलवरती एक सिंगल मिळाली. पाहता पाहता षटक क्रमांक 3 कंप्लीट. चला ड्रिंक्स ब्रेक. मैदानाच्या आतमध्ये लगेच पाण्याची मागणी होते. पाणी घेऊन जायचं आहे खेळाडू कक्षातून. चला मॅच ऑन. 12 चेंडू आणि 8 धावसंख्येची गरज. शॉर्ट ऑफ लेन बॉल कट केलाय. कव्हर्स मध्ये बॉल पाठवला डीप मध्ये. खेळाडू पोहोचतील परंतु त्यांच्या आवाकाच्या बाहेर. बॉल बाउंड्री रेंजच्या बाहेर. फरार. 4 धावा. चौकाराच्या मदतीने टीमची टोटल जाऊन पोहोचली ती 45 धावा फलकावरती. आता सामना जिंकण्यासाठी अवघ्या 4 धावसंख्येची गरज. अगदी लवकरात लवकर मॅच संपवण्याच्या दिशेने टीम एकविरा 11 संघ. आता अवघ्या इथून 4 धावसंख्येची गरज आहे. अगदी जवळजवळ एकविरा 11 हा संघ या स्पर्धेच्या अंतिम फेरीमध्ये जाताना पाहायला मिळेल का. इथे फटका फसलाय. पॉइंटला खेळाडू आहेत तिथे दीपक. जजमेंट चांगला आणि फलंदाज बाद. चला नेक्स्ट मॅच. या मॅच मधून जो पराभूत होईल त्या संघाला लगेच खेळावं लागेल याची ही नोंद घ्यायची आहे. या मॅच मध्ये जो पराभूत होईल तो संघाची लगेच मॅच असेल. नेक्स्ट मॅच पाहायला मिळेल अर्थातच एका बाजूला कैलासवासी रोशन निलेश 11 आणि या मॅच मधला लुजर संघ. शॉर्ट ऑफ लेन बॉल कट केला डीप पद्धतीने. खेळाडू आहेत आणि बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. फरार. सामना इथे संपलाय आणि या स्पर्धेच्या अंतिम फेरीमध्ये दाखल झालाय तो म्हणजेच मैदानाच्या आतमध्ये एकविरा 11 संघ. अभिनंदन बॉयज. हार्ड लक टीम. प्रियांशी 11 त्या ठिकाणी सामना जिंकला तो म्हणजेच एकविरा 11 संघानं. पुन्हा एकदा अभिनंदन. या स्पर्धेतील अंतिम फेरीमध्ये तुम्ही दाखल झालात. पुन्हा एकदा अभिनंदन. चला लगेच इथे टॉस केला जाईल. नेक्स्ट मॅच लगेच पाहायला मिळेल ती म्हणजेच प्रियांशी 11 आणि कैलासवासी रोशन निलेश 11 या 2 संघादरम्यान नेक्स्ट मॅच पाहायला मिळेल. चला दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉस साठी या. अगदी कैलासवासी रोशन निलेश 11 संघाचे कॅप्टन गणेश या ठिकाणी आहेत. नक्की सध्या तरी आता
या मॅच मध्ये गणेशला कॅप्टन्सी दिलेली आहे.